मला ना पिझ्झा मध्ये ते रेड कलरचे असते ना एकदम लाल टमाटर बडे मजेदार तो वाला पिझ्झा पाहिजे। सॉरी बेटा, आमच्याकडे तर टमाटर वाला पिझ्झा नाही आहे, कॅप्सिकम वाला पिझ्झा आहे, तो बनवून देऊ? तर नमस्कार मित्रांनो, तर आज मॉर्निंग पासून माहिती आहे का मला पिझ्झा खायची खूप जास्त इच्छा होती, तर मी म्हटलं आज आपण एक प्रँक कॉल पण करूया आणि बघूया। आणि तो पण प्रँक कॉल कुठे करणार आहे, आय होप तुम्ही समजले असणार, डॉमिनोज मध्ये आपण प्रँक कॉल करणार आहे। तर चला, आणि मॉर्निंग पासून इच्छा तर होतच होती खायची, तर आता आपण करूनच घेऊया एक प्रँक। हॅलो, वेलकम टू डॉमिनोज सर, हाऊ कॅन आय हेल्प यू? हॅलो काकू, तुमचं नाव काय आहे? तर तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे सांगू शकता का तुम्ही? मला ना पिझ्झा खायचा आहे। हा, आवाज तर ऐकल्यासारखं वाटतंय। ओके, तुम्ही सांगा, तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे की पिकअप कराल? नाही काकू, मी ना पिझ्झा घरीच खाणार। बरं ठीक आहे, कुठला पिझ्झा ऑर्डर करायचा बेटा? मला ना पिझ्झा मध्ये ते रेड कलरचे असते ना एकदम लाल टमाटर बडे मजेदार तो वाला पिझ्झा पाहिजे। सॉरी बेटा, आमच्याकडे तर टमाटर वाला पिझ्झा नाही आहे, कॅप्सिकम वाला पिझ्झा आहे, तो बनवून देऊ? ते काय असते काकू? अरे बेटा, कॅप्सिकम त्याची भाजी करते ना, शिमला मिरची, ते। पण मम्मा तर टमाटर टाकून बनवते, पण ते ना चांगलं नाही लागत का, खूप बेकार बनवते, टेस्टी पण नसते। मला ना तो वाला पिझ्झा बनवून द्या आणि तोच मला ऑर्डर करून द्या, जो ते लाल कॅप्सिकम वाला। ओके ठीक आहे, तुमचा नेम आणि ऍड्रेस सांगा। रोहन शर्मा, प्लॉट नंबर 12, नंदनवन। रोहन, तुला घरचं आवडत नाही? तुला मी बनवलेलं आवडत नाही? सांग, तू घरी ये, तुला जेवणच नाही देत, मग सांगतो तुला। ओके, आता मम्मीलाच लागलं, मम्मी चिडली वाटते। मम्मी सॉरी, अगं प्रँक करतो, तू माहित आहे का, ते असंच मी ट्राय करतो नवीन आवाज काढून। मम्मी सॉरी कट झाला यार, आपल्यासोबतच प्रँक झाला यार, असा चुकून पण प्रँक नको होऊ द्या बॉस होता। आता घरी गेल्यावर लागते वाट, बरं जाऊ द्या, ते वाट तर लागेल असून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा यार मला कमेंट सेक्शन मध्ये, चांगली वाट।